हे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी आता घोटाळा कसा करायचा या शोधात असते. त्यातच तिच्या फोनवर एक मेसेज येतो. म्हणूनच ती मेसेज ओपन करून पाहते तर त्यामध्ये उदयकांतने तिच्या घराच्या बाहेर येऊन एक फोटो तिला सेंड केलेला असतो. आणि त्यामुळेच आता खूप जास्त घाबरलेली ही वल्लरी विचार करते की हा माणूस आता इथे येऊन पोचलाय का. या माणसाची एवढी हिंमत, आता काही झालं तरी तिला खाली भेटायला त्याला जावंच लागणार असतं. दुसरा पर्याय जो त्याला नसतो. म्हणूनच आता ती लगेचच खाली जाते आणि त्या उदयकांतला भेटते. उदयकांतला म्हणते की काय गरज आहे तुम्हाला इथे यायची. त्यावर उदयकांत लगेचच तिच्याकडे पैसे मागू लागतात. कुठेत 50 लाख? 50 लाखांची सोय झाली का असं डायरेक्टली विचारतात. त्याच वेळेला 50 लाख रुपये ही काही छोटीशी अमाऊंट आहे का? मी प्रयत्न करते, थांबा ना थोडा, असंही आता सांगितलं जातं. उदयकांत म्हणतात की तुम्हाला दिलेली शेवटची वॉर्निंग आहे. तुमचे दिवस संपत आलेले आहेत. फक्त 48 तास शिल्लक आहेत. या 48 तासात मला जे हवं ते नाही भेटलं तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, असं बोलूनच आता ओरडलं जात असतं. इकडे मात्र वल्लरी सांगत असते की मला सगळ्याचे परिणाम सगळं काही माहिती आहे, पण तुम्ही मला थोडा वेळ द्या, मग सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने हँडल करू शकते. आणि तुम्ही जरा हळू आवाज करून बोला ना, नाहीतर सगळंच बिघडेल. मग आता उदयकांत म्हणतात की तू जर पैसे नाही दिलेस ना तर तुला मी काही सोडत नसतो. या घरात येऊन सगळ्यांना सांगून टाकेन की माझा भाऊ रमाकांत गेला त्याला सर्वस्वी तू जबाबदार होतीस म्हणून. आणि त्याचसोबत एक गोष्टसुद्धा लक्षात ठेव की तुला एवढेही 50 लाख रुपये द्यायला जमत नाही आहे म्हणजे कमाल झाली. कारण हे 50 लाख रुपये तुझ्यासाठी जास्त मोठी अमाऊंट नाही आहे. कारण करोडोंचा व्यवहार या घरामध्ये चालत असतो आणि माझ्या पुतण्याकडे लाखभर रुपये नाही आहेत का. आणि तू एवढा मोठा घोळ करू शकतेस ना, तेही मला माहिती आहे. तुझे धंदे आणि तुझ्या या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला ना फसवायचा प्रयत्न तू बिलकुलही करू नकोस, असं देखील म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र लगेचच वल्लरी म्हणत असते की तुम्ही सांगितलं आहेत ना तर तुम्हाला मी पैसे देणार आहे. मी पैशांसाठी नाही कुठे म्हणते, प्रयत्न करतेच आहे ना, पण थोडा धीर धरा, सगळं काही भेटेल, असंही आता सांगितलं जातं. तर इकडे मात्र वल्लरी म्हणत असते की आता आपल्याला निघायला हवं, नाहीतर पुन्हा कोणीतरी बघेल, ही वल्लरीला भीती असते. पण वल्लरीला जाताना सुद्धा उदयकांत धमकी देतात आणि पैशांचा बंदोबस्त नाही झाला तर त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात असू द्या, असंही आता सांगितलं जातं. त्यानंतर आता वल्लरी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. इथे तिला स्वतःचं जमत नसतं आणि म्हणूनच ती आता एकदमच व्याकुळ झालेली असते. पण दुसरीकडे मात्र आता इथे ईश्वरी ही बटाटे उकडत टाकून किचनमध्ये काम करत असते. आणि त्याच वेळेला ती आता विचार करते की कधी एकदा हे बटाटे मला सोलून भेटतील, कारण ते बटाटे खूप जास्त गरम असतात. तिचं आपलं एकटेच बोलणं सुरू असतं. ते बटाटे हळूच ती बाहेर काढते उकडलेले, आणि आता ते उकडलेले बटाटे तिला आता सोलायचे असतात, कारण तिला पटकनच जीवनाला घ्यायचं असतं. आणि यासाठी तिची धावपळ गडबड सगळं काही सुरू असतं. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की काय चटके लागत आहेत. वेळी अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणतो की 1 मिनिट थांब. आणि अर्णवने आता एक चमचा आपल्या हातात घेतलेला असतो आणि तो काटा चमचा हातात घेऊनच तो आता लगेच तो बटाटा सोलायला लागतो. म्हणजेच बटाटा हा काटा चमच्यामध्ये रोवतो आणि त्यानंतर हळूहळू त्या बटाट्यावरची साल तो काढू लागतो. हे सगळं बघतच आता मात्र ईश्वरी चकित झालेली असते. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काही तुम्हाला कसं काय जमलं? काहीच कळलं नाही बाबा. त्यावर ताईने एकदा मला शिकवलं होतं. अच्छा, ताईने शिकवलं होतं का? मग आता ताईचं नाव काढल्याबरोबर पुन्हा एकदा अर्णवला आपल्या बहिणीची आठवण येऊ लागते. म्हणूनच तो आता म्हणत असतो की ताई काय करत असेल, कशी असेल. ताईचा आणि आपला काहीच कॉन्टॅक्ट नाही, ताई बोलत पण नाही आहे, काय करावं. त्याच वेळेला ईश्वरी आता समजावते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही या सगळ्या गोष्टीचं इतकं वाईट वाटून का घेताय? नका नका इतके पॅनिक होऊ, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. मग तर झालं ना, पण तुम्ही जास्त विचार करू नका, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय आणि त्या परीक्षेत आपण पासही होतो. तुम्ही बघितलं ना,
आतापर्यंत आपल्याकडे किती छान रिझल्ट आहे, थोडेच दिवसात ताई घरीही असतील, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अर्णवही म्हणत असतो की बरं ठीक आहे, पण आता त्या दोघांच्याही चर्चा सुरू असतात आणि त्याच वेळेला अर्णव एकटक त्या ईश्वरीकडे बघत असतो, कारण तिचं रूप आणि या सगळ्या गोष्टींमध्येच तो हरवून जातो. कारण तिची जी काही बडबड चालू असते ना, ती अनलिमिटेड असते आणि ती अनलिमिटेड बडबड ऐकण्यासाठी अर्णव खूपच जास्त आतुर झालेलाच असतो. इकडे ईश्वरीला अर्णव मदत करत असतो आणि या सगळ्या गोष्टींना ईश्वरीला खूपच जास्त भारी वाटत असतात आणि त्यामुळेच ती खूपच खुश असते. तर दुसरीकडे अर्णव ईश्वरीचं किचनमध्ये हे काम तर सुरूच असतं, पण इकडे मात्र आता वल्लरीला टेन्शन आलेलं असतं, कारण सगळ्या पैशांची सोय पटकन करून एकदाचे ते पैसे तिला देऊन टाकायचे असतात आणि यासाठी खूप जास्त खटाटप तिचा सुरू असतो. मग तेवढ्यातच तिने शिर्केंना कॉल केलेला असतो. माझ्या बिलांचं काय, माझ्या बिलांचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. शिर्के म्हणत असतात की हो, अंजलीताईंच्या सह्या घेतल्या की होईल तुमच्या बिलांचं काम, असंही आता सांगितलं जातं. शिर्केही सांगत असतो की काळजी करू नका मॅडम, मी पटकन कामं करून घेतो. शिर्केला कामाला लावून आता मात्र वल्लरी ही एकदमच शांत बसलेली असते, कारण तिला आता त्या पेपर्सवर अंजलीकडनं सह्या हव्या असतात. मग शिर्केही तिला सांगतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा, कारण वल्लरीला ते काम पटकन हवं असतं करून, कारण वल्लरीला एवढ्या साऱ्या पैशांचा झोल जो करायचा असतो. दुसरीकडे राकेश आता बसलेला असतो आणि तेवढ्यातच अंजली तिथे येते. अंजलीला असं वाटत असतं की राकेश आपल्याला कामामध्ये मदत करेल आणि म्हणूनच ती आता त्याला विचारते सुद्धा, पण त्यावेळेला लगेच आता पोट दुखते असं म्हणून तो लगेच आपलं पोट घेऊन बसतो. मग आता अंजली त्याला म्हणते की अहो काय होते तुम्हाला. अंजलीला तो म्हणतो की बघ ना, माझं पोट खूप जास्त दुखायला लागलं, बहुतेक असं वाटतंय ना की इथलं पाणी बांधलंय, बघ ना किती त्रास होतोय तो. त्याला कामं करायची नसतात, कामं टाळायची असतात, यासाठी त्याचे हे प्रयत्न आता सुरू असतात. त्याच्या ह्या प्रयत्नांमध्येच आता मात्र इकडे तेवढ्यातच शिर्के हे अंजलीकडे जाऊन पोहोचतात आणि अंजली त्यांना म्हणत असते की आज कसं अचानक येणं केलं. त्यावर शिर्के म्हणतात की काही डॉक्युमेंट्सवर सह्या हव्या आहेत. मग आता ठीक आहे, तुम्ही हे पेपर्स ठेवून जा, मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे पेपर्स रिटर्न करेन, असं देखील आता सांगितलेलं असतं. त्यानंतर आता शिर्के म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुमच्या सोयीनुसार तुम्ही सह्या करा आणि पाठवून द्या. आणि असं बोलून आता ती फाईल अंजली स्वतःच्या हातामध्ये घेते. अंजली स्वतःच्या हातामध्ये फाईल घेते आणि त्यानंतर मात्र आता इकडे विचार करत असतो हा राकेश आणि तिला म्हणतो की कसं आहे बघ ना, म्हणजे तू एवढं सगळं मागे टाकून आली आहेस, पण तरीसुद्धा तुझ्या सहीशिवाय काहीच काम होत नाही बघ ना, कसं ना, असं बोलून तो मुद्दामूनच तिला म्हणत असतो. त्यानंतर ती काहीतरी औषध आणायला म्हणून वॉचमॅन काकांच्या घरी गेलेली असते आणि त्यामुळेच ना तोपर्यंत राकेशकडे तेवढा टाईम असतो. राकेश विचार करतो ही तर वल्लरी मामीची बिलं आहेत, पण वल्लरी मामीचं नेमकं चाललंय तरी काय, जवळजवळ 35 लाखाचा घोटाळा, काय करते काय ही नेमकी, असाही विचार ना आता त्याच्या मनामध्ये येतो. मग आता अंजली सही करणार तर त्यामध्ये आपण आपलं थोडं तरी क्रेडिट बाहेर काढायला हवं, तरच आपल्याला काहीतरी पैसे चार पदरात मिळतील आणि म्हणूनच तो आता विचार करतो आणि त्यानंतर तो ठरवतो की चला फायनली आपण हिला विचारूयाच की ही सगळे पैसे कशासाठी एवढे काढते ती. राकेश लगेचच तिला कॉल करतो आणि राकेश वल्लरीला म्हणत असतो की मामी काय चाललंय काय. मामी आता न कळल्यागत बोलत असते. मामी म्हणत असते काय झालंय ते तरी सांगा. मग आता तिला म्हटलं जातं की तुला एवढ्याही साध्या गोष्टी माहिती नाही आहेत असं बोलूच नकोस. वल्लरी म्हणत असते की काय झालं आहे, जर तुम्ही सांगितलं तर मला समजेल ना. आणि त्याच वेळेला वल्लरीला हा राकेश म्हणत असतो की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही सगळ्या काही गोष्टी करताय आणि आम्हाला कळणार नाही का. अंजलीकडे काही पेपर सहीसाठी पाठवलेत, तुम्हाला सही करून हवेत ना, का अंजलीला सांगू सही करू नको म्हणून, कारण अंजलीच्या सहीशिवाय हे काम होणार नाही आणि अंजली सध्या तुम्हालाही माहिती आहे की माझं ऐकते, मग या सगळ्यात माझा काय फायदा, मला काही मिळणार आहे की नाही, असंही आता विचारत असतो हा राकेश. त्यावर वल्लरी म्हणत असते की ठीक आहे तुम्हाला 25,000 देते. पण राकेश म्हणत असतो बस 25,
तुम्ही घेताय इतके पैसे आणि माझ्या पदरी फक्त 25,000 रुपये टाकताय. मग ठीक आहे, 50च्या पुढे एक रुपयाही मागू नका. काय आहे ना, मलाही द्यायचे तो समोर, म्हणून माझी एवढी धांदल चालू आहे. प्लीज प्लीज. मग आता राकेशही ऐकतो. राकेश विचार करतो की चला, एवढ्या सह्यांचे फक्त आपल्याला 50,000 भेटत आहेत ना, मग बस झालं. दुसरीकडे वल्लरीसुद्धा आता म्हणत असते, जावई बापू पण ना कसे आहेत ना, असं म्हणत ती फोन ठेवते. आता शिर्केंकडे एका फोनची अरेंजमेंट करायला अर्णवने सांगितलेलं असतं. अर्णवला आता एक फोन आणि सिम कार्ड नवीन दिलं जातं. मग आता त्यावरूनच त्याला फोन लावायचा असतो त्या माणसाला, म्हणजेच त्या धुमाळला फोन लावून सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या असतात. मग धुमाळसुद्धा अननोन नंबरवरून आलेला फोन उचलतो आणि त्याच वेळेला धुमाळ म्हणत असतो की कोण बोलतं आहे. त्यावर अर्णव इथून म्हणत असतो की फोन जर कापण्याची म्हणजेच ठेवण्याची जरा जरी हे केलीत ना हिंमत, तर लक्षात ठेवा की तुझ्यासोबत काय होऊ शकतं ते. त्यामुळे गप्प राहायचं आणि ऐकायचं. तुला जितके पैसे पाहिजेत ना तितके सगळे पैसे मी द्यायला तयार आहे. त्यानंतर ईश्वरी अर्णवच्या हातातनं फोन घेते आणि अर्णवच्या हातातून फोन घेऊन सांगू लागते की मला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. रमाकांत राजेश शिर्के या प्रकरणाबद्दलची सगळी माहिती हवी आहे. तुम्हालाही चांगलंच माहिती आहे, त्या दिवशी रमाकांत राजेश शिर्के यांची चूक नव्हती आणि त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये असलेल्या त्या बाईची सुद्धा चूक नव्हती. मग नेमकं काय काय घडलं होतं आणि हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं, नेमके पत्रकार ऐन वेळेलाच तिथे कसे काय पोचले, याबद्दल मला सगळं डिटेलमध्ये सांगा. मला तुमच्याकडनं या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि तोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना, तोपर्यंत मी काही या प्रकरणामध्ये पुढे जाणार नाही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र अजूनही इथे धुमाळ शांत असतात. धुमाळ शांत असल्याबरोबर अर्णव म्हणत असतो की तुम्हाला तर सांगितले, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पण लक्षात ठेवा की काय आहे ते. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट ठणकावून सांगते की काही झालं तरी माझं काम करून द्या, नाहीतर त्याचे परिणाम किती वाईट होतील हे लक्षात असू द्या, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता धुमाळ जो आहे तो सांगू लागतो की मला थोडा विचार करायला वेळ द्या, मी लगेच तुम्हाला काही सांगू शकत नाही. त्यावर मात्र ईश्वरी म्हणते की ठीक आहे, वेळ घ्या, पण लक्षात असू द्या माहिती ही मिळायलाच हवी. आणि हे सगळं बोलूनच आता ईश्वरीने फोन ठेवलेला असतो, तर धुमाळला मात्र पुरता घाम फुटलेला असतो. त्यालाही कळत नसतं की काय करावं ते. सगळीकडनं आता त्याची कोंडी झाल्यागत झालेलं असतं. पण आता जर धमकी दिली आणि आपल्याला या सगळ्याचे पैसे जे मिळणार आहेत, तर आपण काय हे आहे सांगून टाकूयाच ना आपण या सगळ्या गोष्टी, असाही विचार ना आता केला जात असतो. दुसरीकडे अंजली जी आहे ती आता बसलेली असते आणि अंजली बसलेली असतानाच तिथे आता राकेश आलेला असतो आणि अंजली आणि राकेश यांची चर्चा सुरू असते. दिलेल्या फाईल्सवर सगळ्या सह्या करायच्या असतात आणि त्यामुळेच ती आता पेपर वाचणार हे तर राकेशला माहिती असतं. पण मुद्दामूनच तो आता अंजलीला म्हणत असतो की अंजली, तुला सांगू का एक गोष्ट, तुझ्या चेहऱ्यावर ना सध्या जास्तच ग्लो आला आहे बघ. म्हणजे तू प्रेग्नंट तर आहेच आणि तू प्रेग्नन्सीमध्ये ग्लो येतो ना, तोच ग्लो तुझ्या चेहऱ्यावर एकदम स्पष्ट आणि मस्त असा दिसतोय. म्हणजेच मला तर आता कळतं आहे की हे सगळं ना प्रेग्नेन्सीमुळे झालेलं आहे. खूप गोड दिसतेस बघ आता तू, आणि तुला कसं सांगू, एवढी भारी दिसतेस. आता इकडे जे काही सुरू असतं ह्या राकेशचं मस्के लावण्याचं काम ते मुद्दामून सुरू असतं, कारण त्याला ना आता अंजलीच्या त्या पेपरवर सह्या घ्यायच्या असतात आणि काही झालं तरी हे सगळं काही कोणी बघायला नको असंच वाटत असतं. म्हणूनच तर आता पेपरवर तो सह्या वगैरे करून घेत असताना मुद्दामून तिच्या ब्युटीचं कौतुक करत असतो. तिलाही थोडा डाऊट येतच असतो. ती म्हणते की आज तुम्हाला झालं काय, एवढं काय माझं कौतुक करताय. त्यावर मात्र अगं एवढी सुंदर बायको समोर बसली तर तिला बघतच राहावंसं वाटतंय ना, तू सह्या कर, मला माहिती आहे
सुंदर दिसतेस, त्यामुळे तुझ्यावरनं ना माझी नजरच हटत नाही आहे, असं राकेश मुद्दामूनच अंजलीला बोलत असतो. अंजली मात्र हसत हसत त्या पेपरवर सह्या करत असते. ते पेपर धड ती वाचतही नाही आणि एवढा मोठा घोळ ती आता या राकेशमुळे घालून ठेवते. या राकेशला या सगळ्याचे 50,000 रुपये भेटणार असतात आणि त्यासाठी त्याने एवढी मजल गाठलेली असते. त्याला काही फरक पडत नसतो की अंजलीचं आपण कौतुक करू अथवा न करू, कारण एवढ्या ह्याची मला 50,000 रुपयाची अमाऊंट मिळणार आहे. त्यामुळे त्याचं मस्का पाणी लावणं सुरू असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सुरू असतात ना, तेव्हा मात्र आता अंजली म्हणत असते की चला, सगळ्या पेपरवर सही झाली आहे, आता बस करा. मग आता इकडे राकेशही म्हणतो वल्लरीला कॉल करून, मामी तुमचं काम झालं आहे, मग तुम्ही माझ्या पैशांचं करताय ना. मग मामीचाही नाईलाज असतो. मामीला काही झालं तरी राकेशला 50,000 रुपये द्यावेच लागणार असतात. दुसरा काही ऑप्शन मामीकडे उरलेला नसतो. तर इकडे मात्र आता ईश्वरीची खूप जास्त चिडचिड होत असते, कारण धुमाळ हा फोन करतो म्हणालेला असतो, पण अजूनही त्याने काही कॉन्टॅक्ट केलेला नसतो. त्यामुळे ईश्वरीची चिडचिड होत असते. ह्याला आपण सांगितलं होतं ना, तरीसुद्धा हा अजून तेच करत बसला आहे का? अजून विचार करण्यासारखीच गोष्ट झाली आहे का ह्याची? ह्याला जराही कळत नाही आहे का? या सगळ्यामुळे ना सगळीच कोडी सुटणार आहेत आणि मला हीच कोडी सुटायला हवेत असं वाटतंय. आणि या सगळ्यामध्ये उगाचच या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहायचं नाही आहे मला. म्हणूनच मी या सगळ्याचा विचार करते की सगळं काही नीट होऊ दे. पण बघा ना, मग आता ईश्वरीची चाललेली एवढी धडपड पाहूनच ना लगेचच अर्णवला समजतं की खरंच ना ही मुलगी या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे. म्हणजेच हिच्या आईची आणि हिचीसुद्धा या सगळ्यात काही चूक नाही आहे. जर चूक असेल तर ती खरं तर ना माझीच आहे. मी यांच्यावर अविश्वास दाखवला, हेही आता त्याच्या लक्षात आलेलं असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना, तेव्हा मात्र तो ईश्वरीला ते बोलून दाखवतो. ईश्वरीलाही थोडं बरं वाटतं की एवढी काळजी आपली घेतली जाते. इकडे आता 50 लाख रुपये घेऊन पोचलेली असते वल्लरी, आणि वल्लरी ते पैसे घेऊन उदयकांतच्या समोर ठेवते. उदयकांत म्हणतो, बरं झालं पैसे आणून दिले, तर तुम्ही 50 लाख सांगितले आणि तुम्ही आणून दिले. खरं तर ना बरं वाटलं, एवढी मोठी रक्कम तुम्ही मला आणून दिली लवकर. पण आता काय? मग आता ते पैसे उघडायला, म्हणजेच ती पेटी उघडायला हा चाललेला असतो. पण त्याच वेळेला त्याला वल्लरी थांबवते आणि वल्लरी म्हणते की नाही चुकून पण ही चूक करू नका. कारण तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी एकदम इझिली असतील, तर ते नाही. 50 लाख तर तुम्हाला मी दिलेत, पण तुम्हाला माझे कामही करावं लागेल, असंही आता सांगितलं जातं. त्यावर उदयकांत म्हणतो की आता कसलं काम, आता काय करायचं आहे? मग उदयकांतला ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगू लागते. आणि त्यामुळेच आता तिने ठरवलेलं असतं की या सगळ्यामध्ये काटा काढायचा तर तो मात्र ईश्वरीचा, आणि याच माणसाकडनं आपण हे काम उत्तमरित्या करून घेऊ शकतो. हे सुद्धा आता तिला माहिती झालेलं असतं. आणि यासाठी ती आता उदयकांतला सांगू लागते की तुम्ही माझं हे काम करून द्यायचं. दुसरीकडे ईश्वरी ही एकदमच पॅनिक झालेली असते. तर अर्णव तिला सांभाळत असतो. तिला म्हणत असतो की मला कळतंय तुला त्रास होतोय, पण नको इतका विचार करू, सगळ्या काही गोष्टी होतील नीट. कारण मला असं वाटतं ना की जर जास्त वेळ विचार करत राहिलीस ना तू, तर त्याचा त्रास तुला होणार आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, नको त्रास करून घेऊ एवढा स्वतःला. असंही अर्णव जेव्हा ईश्वरीला म्हणतो, तेव्हा ईश्वरीला तो सांगतो की तुझ्या या सगळ्या कामामध्ये ना मी सुद्धा तुझ्याबरोबर असेन. मग तर झालं ना, मलासुद्धा आता कळतं आहे की तुझी धडपड किती चालली आहे. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मला आता तुला मदत करायची आहे, असं देखील अर्णव सांगू लागतो. त्यावर ईश्वरीलासुद्धा आता खूपच बरं वाटू लागतं. ईश्वरी विचार करते की चला, फायनली सगळ्या काही गोष्टी मार्गी लागतात. पण आता ईश्वरीच्या बाबतीत जे काही भयंकर घडणार असतं ना, ते खूपच हॉरिबल असतं. म्हणजेच काय, तर आता ईश्वरी आणि अर्णव तर पूर्णपणे एकमताने पुढे जायला निघालेले असतात. आणि त्यांना आता काही झालं तरीसुद्धा पुढे जाऊन कामंही करायची असतात. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ईश्वरीला अर्णवची साथ मिळालेली असते, त्यामुळे ती खुश असते. पण दुसरीकडे वल्लरी ही पूर्णपणे
ईश्वरीला संपवायच्या तयारीमध्येच वल्लरी असते. पण ह्या सगळ्या गोष्टी बिचाऱ्या अर्णव आणि त्याचसोबत इकडे मात्र ईश्वरीला काहीच माहिती नसतात. अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही जण या सगळ्या कामाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायचं ठरवतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की वल्लरीने आता उदयकांतला सांगितलेलं असतं की तुम्हाला माझं काम करावंच लागणार आहे. पण नेमकं काय आणि कसलं काम? तर उदयकांतला तिने ईश्वरीची सुपारी दिलेली असते आणि ईश्वरीची सुपारी देऊनच ती म्हणत असते की ही व्यक्ती जिवंत राहायला नाही पाहिजे आणि यासाठी तुला काही झालं तरी माझं हे काम करावं लागणार आहे असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र लगेचच उदयकांत त्यांच्या माणसांना कॉल करून या गोष्टींची सुपारी देऊ लागतो. जेव्हा तो सुपारी देतो ना, तेव्हा मात्र आता उदयकांत सांगू लागतो की या मुलीला काही झालं तरी हिला वाचवायचं नाही, हिला सोडायचं नाही असं सांगितल्यामुळेच आता ते सुद्धा तयार असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला अजून एक सीन पाहायला मिळतो की ईश्वरी जी आहे ती रस्त्याने जात असते, पण ईश्वरीवर मागून एक मोठा हल्ला होतो आणि तो हल्ला त्या उदयकांतच्या गुंडांनीच केलेला असतो. ईश्वरी जागीच कोसळते आणि ईश्वरी जशी जागीच कोसळते ना, तसं मात्र आता अर्णव ते बघतो आणि अर्णवला तर आता खूपच जास्त राग आलेला असतो. अर्णवचा संताप होत असतो आणि त्यामुळेच अर्णव हा पॅनिक होतो. अर्णव लगेच धावत जातो आणि ईश्वरीला वाचवतो. आता मालिका कोणत्या नवीन वळणावर येऊन पोहोचणार आहे हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.